बारामती कृषी प्रदर्शन. करावं लागतंय तिच्यात मग मी टाकून द्यायला लागलो तो काय आज गेलो टाकू नका 500 पाहिजे असं आहे काय बरं झालं सांगितलं ती फोटो काढून ठेवू का असं आहे काय चला मिस साहेब आहे तिकीट बनवून मला शेजारी आता उशीर लागू दे आता कृषी प्रदर्शन बघितल्यासारखं तर वाटावं आता घरी जायला 2 वाजू द्या 2 बरं 2 वाजू 2 आम्ही गवत ते आहे 16 प्रकारचे ते गवत पाहुणे 4ला इथे शिरलो आपण ते गवत गवत काढणे यंत्र 16 प्रकारचं गवत काढलं जातं ह्याच्यातून चला 3 किलोमीटर थांबे मला बी राहू लगा तुम्ही कसं वाटतंय युट्यूब आले चाल झाला नाही बाबा काय कांदा पहिला दिवस आहे गर्दी कमी आहे हे गाईवाल्यानं काय बघावं आता गाईवाल्यानं ड्रोन फवारण्यासाठी यंत्र आहे बघा ड्रोन कशाचं आहे गाई हे असतात गाई असं असतं का शेतात चालतंय का फवारते कसं हे ड्रोन आहे की रोबोट आहे सोयाबीन चालते म्हणजे मागं माणूस चालू आपण रिमोटवर म्हणजे काय पडायचं चिखलात नाही चालणार चिखलात जास्त वापसा आलेला हा आपण चांगल्या आता शेतीविषयीच्या गोष्टी ड्रोन हा कॅमेऱ्याचं ड्रोन आहे बघा शूटिंग ड्रोन असं नाही की इथं लावला म्हणजे तो कोण आहे ते दुसरं आता टाईम जिथं घालवा तिथं घालणार नाही ती नाही तिथं टाईम घालवणार आहे ती खालनं कसली फळशी टाकली टांग करतोय फळे द्यायची
आपण आता शेती विभागाकडे निघाला आणि फुल शेती बघूया इकडे शिरायचं आधी आता ही बघू हां बघू गार्डन बघू पुन्हा तिकडे जाऊ बापू कशी आहे ती व्यवस्थित त्यांना येऊ द्या की आपणच पळून काय करताय भाई काय टॉबी रे मला पुढच्या दिल्या तू हे काय रे भाया कुठं सप्टेंबर चाललंय ना आले द्या सगळं नीट चालू आहे फालतू छान फायदा नाही आपल्याला आत जाऊ देणारच असलं तर फायदा आपल्याला बारा बांधकडे पडायचं नाही आता बाई ही सिलेंडर नको आपल्याला हे बाबा आपल्याला द्राक्षेला हरभऱ्याला सोयाबीनला काय फायदा ही भाजीपाला आहे बघा टॉबी रे गावरान टमाटे इथे बघा आपल्याकडे मनाने येत होते टमाटे ही बंद मनाने येत पहिले काय झालं बी अजून बी काय झालं असं पहिलं जुनं मिळतं की आता ह्यांच्याकडे जमिनीची शेती का जमीन तर लागतीच की याला कोको पिटवरचं आहे स्लॅबवर शेती करण्यासाठी म्हणायची कोको पिटवर स्लॅबवर शेती होणार हा स्लॅबवर शेती करून शेतकऱ्यांना चित मारतील आता जाता बा स्लॅबवर शेती व्हायची आता टमाट्याचं बी तेवढं घ्यायला पाहिलं होतं आपण काय म्हण काय होतं का अरे येत होती तशी टमाटे येत होती. म्हणा ना कुठं कुठं नाही आज नाही की आज दिसतच नाही ते कुठं नाही ती उकडे दिसत नाही ते आता पहिलं दिसत होती का तसं कुठं दिसत नाही ती आता पिवळी मिरची वेगळी नाही मिरची नाही हां ती दिसत नाही टमाटे ठीक किती दिवस झालं बघून तुम्ही बसलं बरं का ती मिरची कसली आहे ती वेगळीच आहे रायवेट व्हरायटीची मिरची आहे, रायवेट ऑरेंज हा कलर कलर ऑरेंज कलर ऑरेंज कसला? येलो रेड केशरी कलर सगळ्याच कलरचे आहेत त्या केशरी लाल हिरवा पिवळा 3 कलरमध्ये त्या हे आपल्या इथल्या त्या का बाहेरच्या देशातल्या त्या एक्झॉटिक आहेत बाहेरच्या देशातल्या बाहेर देशात आणि तिखट असतात त्या जास्त हां जास्त ते आपल्याला बघायला मिळेल का तिकट आहे का तसं टेस्ट तसं नाही का? भेटणार ही बाहेर देशातला आपल्या देशात वापरायचं आहे हो एक जो आपण ह्याला ह्याचं बी मिळतंय का आपल्याकडं हो बी भेटतं ना तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हा नंबर आहे ना फोन करून घ्या अहो ना इकडे आपल्याला ही बघायचं अजून लय गडबड करून नाही पुन्हा इकडून यायचं पलीकडून वाटा आपल्याला यायला इथनं नाही येत त्या पलीकडला ए दादा बा ए गडबड कर नका रे आता हे काय नाही ना अरे ही बघायचं ना इकडे कोबी फुलावर आला कशाला एवढ्या लांब हे आपल्याला करायचं आहे कोबी फुलावर नका अरे बघायचं सगळं वांगी सगळं बघायचं अरे सगळंच बघायचं रे हा तर बघा कसं असं काय बघायला आला तुम्ही किती वाजले म्हणते आपल्याला 8 किती वाजत नाही त्या 7:30 अगोदर निघायचं नाही ह्यातनं बघायला चालतंय बघा बघा रे बघा नाही आला एवढं लांब कसं कोबी बघा ही असली शेती करायला पाहिजे ना बरं ही बघा कशी शेती आहे व्यवस्थित म्हणतो बेटा साधा तू शेती करता का कुठं आहे काय कुंभू बघा एक कसला कोबी आहे कुंभी आहे ती चला ही वांगी बघितली कसली आहेत आता शेती करायची नाही आपल्याला हे आपल्या देशातले रे वांगी ही बघा या इकडे घेऊन बघू का आता अरे लय हलका आहे वजनाला काय बोलतो
आता काय अरे अरे रे 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 वजन लय कमी हे मोठ्याचं बघू का भाऊ माग युट्यूबला दावा अरे हो हे किती दिवसापासून चालू आहे तुम्ही शेती करायला आता हा 4 महिन्याचा प्लॉट मग आता ही विक्री केव्हा करायची विक्री आता आपण 2.5 महिने हे आठवडाभर जाईल किंवा एक वांग खायचं मला 2 नवरा बायकोला नवरा बायको. अजून त्यांचं लग्न व्हायचं तेव्हा त्या लहान भाऊ असं विचार थांबा की यानं प्रश्न काय विचारला त्या मॅडमला दोघा नवरा बायकोला आठवडाभर वांग जाईल मी म्हणलं त्यांचं लग्न व्हायच्या त्याला ते प्रश्न विचार झालं काय लय जाऊ गड्या त्याचा ही सूर्यफूल आहे का हो? नाही ही सूर्यफूल आहे की राव थांबा राव आपल्याला ही बघायचं कलर खूप आहे गडबड करू नका हो वेळ जाऊ दे की आजचा लय उशीर आपलं बघायचंय हो वेळ जाऊ दे की बघायचंय आपल्याला ह्याचं गड्डे तयार झालं नाही राव आम्ही गेल्या वर्षी आलता गड्डे तयार झाले त्याची निळ्या कलरची गड्डे होते तयार कटआउटमध्ये बघून आज समाधान कलर ह्याचा मॅडमची टिंगल करीत बघायला काय बोलतेली काय नाही तपास लागणार ना ह्याला मिरची दिला आम्हाला उशीर झाला मिरच्या नाही त्या लेट झालंय राव हा प्लॉट तर करायला लेट झालं नाही पहिल्यांदा पावसामुळे ती राहणार जी तयार नसतेली ना त्यामुळे काय मिरच्या नाही टमाटी बारकी जायची त्यांना उशीर झाला हो त्यामध्ये 2 नवरा बायकोची चर्चा त्यांची आता मी ज्या पुढे लग्न झालं तिला 2 नवरा बायको विचारायला लागला मला कसं मेळ लागायचं बरोबर तुम्हाला शेजारी कोण आहेत का नाही ते तुम्हाला एक मिळते घ्यायची पंचायत आहे डबल तो बोलायला लागला आओ बघू ही टेक्नॉलॉजी बघा पाणी किती पॅनल ह्यात पाण्यात 35 वर्ष चालणार फिरलं की पाणी पिणार निघाला पाडणार ह्यातलं काय पाणी संपणार ना ही काय उपदार येणार ठीक आहे उपदारी नाही आले काय ती रे फिरवायचं आणि का मनानं फिरतंय नाही मेरे मोठे ना मोटर आहे मागे त्याला उपदार येईल का पाणी उपदार येणार नाही उपदार ज्यानं लावलंय ती तर मेले नुसतं बघत बसायचं इकडे खालून पाणी मिळते खालून पाणी चला आला दिला होलाय खाल्लं आलाच गावात फिरायला का आले बघा सरपंच तू आता काय कर कुठल्या तर निधीत घोटाळा करून घ्या असली गाडी While dipping in the विचारा तुझी कॉमेंट्री व्हायला लागली चला चला ताजी इकडून दत्ताबादी चला म्हणते ती की आया की वांग्याचा प्लॉट बघायचा दत्ताबाला आई वांगे आंबे काय दाखविलेत नेमकं केलते वांगे कलम न केलते वांगे लागले आंबे केलते वांगे हे कलम केलेले वांगे वेळ घालू नका बनवून घ्यायचं ना डीपी डिझाईन वाला घेऊ हे सूर्यफूल बघा राव किती दिवसात लहानपणी सूर्यफूल आहे मला भारतात आल्यासारखं वाटायला भारतात आल्यासारखं आयला पण ह्यांची सूर्याकडे तोंड नाही ती फिरत नाही तिला हिंदुस्थान सूर्यफूल नाही आपल्या हिंदुस्थान सूर्यफुलाची तोंड सूर्याकडे असते मग तिकडे इकडे ऑपरेट आहे ती जिवंत आहेत का मृत आहेत आपला भारत आता जिवंत असून मेले कारण ती बसलेली आहे ती सध्या मक्का कसली भारी आहे का मक्काचं नियोजन 1 नंबर आहे
एकाचा प्लॉट असल्यासारखं मला वाटतंय, शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. हा बोला. कोणती वराठी? विगर 60-90. मुलाखत घ्या की आमची. बिगर 60-90 मका हा किती गुंठ्याचा प्लॉट आहे? 10. हा 10 गुंठ्याचा प्लॉट आहे. हा किती दिवसापूर्वी लागण केली आहे? हा 120 दिवसापूर्वी लागण केलेला बिगर 69 मक्या प्लॉट. एन्जॉय करायला लागला तर एकाला मग प्लॉट राहायला बघायचा तुमचा उसात. काय सगळ्या बरोबर नियमान का असं हाय पुढनं चला या पुढनं येतो असं. हे कळलं बघा मक्या कसला आहे, ह्याच्यात डबल आहे येतात बाबा, मिरची अधिक मक्या आहे बघ ह्याच्यात. कॉमेंट केली पाहिजे. कॉमेंट कशाला काय कॉमेंट 5-5 मिनिटाला मिरची येऊ शकत नाही. मिरची हे कुठून फिरून यायचं खाली चला. हो पण आम्हाला लांब जायचं, मला लांब नाही आरती त्यांचं इकडे येतो म्हणा आपण असं मग तसं त्यांना सगळं दाखवायचं आहे त्यांना. हे केलं हे राहिले बघायचं इकडून, हे टमाटे बारके बघायचे राहिले तिकडून. मका बघ येऊ दे तसं त्यांचं रूट असतं ठरलं. टमाटे कशी आहेत बघ केवढे येते लईच मोठे टमाटे येते. जाऊ देत जाऊ दे त्यांना बी क्वालिटी असते ती उचलून आणलेली ते येत नाही. नाही थोडं थोडं केल्यावर होतंय की, थोडी शेती लक्ष देऊन केल्यावर आपल्याला बोंबलत फिरायचं नाद आहे. शेतीच होते. आता तुमचं ज्यांदा थोडं झटलं तर वरचं 2-3 प्लॉट कसं वाटतं? मग झटल्याशिवाय काय वाटत नाही. झटावं लागतंय. हे सगळं आपल्याला येतंय करता, पण आपली झटण्याची कॅपॅसिटी कमी आहे. ये बाबा तिकडे वाढ नाही. नाही जाऊ दे नसे तिथं 80 जण तुम्हाला आपण जी बघायला चालला आपण टोटल क्लिअर बघूनच बाहेर पडणार आहोत. हा बरोबर आहे. बरोबर आहे. कसं तू बसायला कांदा कांदा बी ही बाहेरचा तर आपल्याला नाही. कांदा ही चॉकलेटी कांदा आहे. हा लाल कांदा लाल आपल्याकडला कांदा नाही. हे पुणे पुरसून असला येते नाही बी येत असं. डबल लेटर टाकली. आता पाणी दाखवासाठी केलेलं आहे. मग बरोबर आहे की काय इन्कम आहे काय, पण इन्कम हे बघण्याचं इन्कम आहे ना. मग बरोबर आहे. इथनं इकडे गेलतो आपण अजून डबल. आता मग तर काय करत आहे एकच गेलं म्हणलं ते आता हो पाठवतो. बारामती झटका आहे काय का नाही दादा बोलायचं. बोलायचं त्या दादानं एबीपी झटकाच करून टाकला याचा. दादा कसले बोललेत बघा. मक्या लंगड्याला मक्या म्हणून दाखवायची. आपलं
ह्याचा फोटो काढा की रागा लय नाही वाटते बघायला ए बाबा आज सुरुवात आहे होय की मग गर्दी नसल्यामुळे बघा की लागा फुलं बिलं बघत नाव काय बघत नाव तुम्ही काय लागा माणसं आहो तुम्हाला काय पाहिजे आता ह्या वयात बारामती कृषी प्रदर्शन पूर्ण बघून होत आहे. हा अंजीर आहे बघा आणि रणगाडा बुलोर बी रणगाडा बुलोर आहे नाही आपलं फक्त रिमोट वर चालतंय का बराबर चालू आहे सर का चिखलामुळे चालणार पण लय चिखल नको पाणी असलं तर पाणी असलं पाण्याचं करून द्यावं हे सर का दाखवा डेमो बघू द्या ए व्हिडिओ घे रा ए दादा ए व्हिडिओ घे तू घे व्हिडिओ घ्या आहे हे पाठीमागचं पाणी चालू करत नाव का पाणी चालू करायचं चार्जिंग वर आहे का पेट्रोल वर आहे स्पीड एवढाच का किती वाटतं मोटर आहे का इलेक्ट्रिक वरचा चिखलात लोड घेणार नाही कारण मोटर बारीक किती दिवसापासून केलेली आहे किती दिवसापासून लावलंय अंजीर 2 वर्ष झालं 2 वर्ष गेल्या वर्षी नव्हतं की गेल्या वर्षी होतं की फळ नव्हता पण ते फळ येत होतं पण ते कसं की झाडाची कोणती व्हरायटी म्हणाली पुन्हा किती नावाची व्हरायटी 20 डिग्री पुन्हा टेस्ट बघा मॅडम त्यापेक्षा जास्त 20 डिग्री वगैरे बांधावर वगैरे एका झाडापासून किती उत्पन्न 50 ते 60 किलो एका झाडाचा रेट काय आता रेट 70 कितीच आहे सगळं 2 वर्षात फळ पुन्हा माघारी लागतो हा मग जवळ आला जवळ आम्ही आलो सगळे बुर गेले काय पुढं चालू आहे तुमचं थांबा की, काय ते होते की का लय गडबड आहे आपल्याला जी पाहिजे ती बघायचं ना अहो पण जाणार तिथे वेळ जाणार होता. आता ही माग आपण पुढं कसा मेळ लागायचा आहे बघू आता एक एक होराट्या बघू पाहिजे ऊसाची द्राक्ष नाही इथं द्राक्ष नाहीच असणार पुढे मॅडम ही कुठली भाजी हो लाल माठ ती पलीकडे पालक आहे का काय आहे पलीकडे पालक आणि त्याच्यानंतर मूळ आहे बघा ही पिशवीतच आंबा आहे इथं बॅग मध्येच आंबा आहे ते आपण त्या ह्याच्या गेलेलं काय बरं एवढी बॅग होती का आपण तिथे गेलेलं हो त्याला बी आंबस होतं की चला आपण भोपळ्याची बाग बघतो आज जाऊ दे ना ते भोपळ्यात बी होय होय मका कसल्या बघा होय कणीच बघू मॅडम एक मिनिट एक मी येऊ शकत नाही बाहेर कसली मका म्हणायची लाल मका आहे जांभळी मका गुलाबी मका ह्याच्या पुढे विकत मिळते त्या बा कोणाला पाहिजे असलं गेल्या वर्षी भोपळा बनवून तूच घेतलेला हातात आज जाऊ देत नाही का ह्या वर्षी त्यानंच घेतला होता हातात चुळून काळा करून गेला चुळून काळा करून. नावच त्याचं सरपंच टाकायला बरं होतं नाही खरं आहे. भोपळा असला केला म्हणलं बाकीचं काय कोण काय काय करेल. जोडले ह्यानंच काळा केला ती गाडा किती ती गाडी येणार आहे परवा दिवशी
तुम्ही लवकर आला बघायला परवा दिवशी अजून एकदा या त्यांनीच नेला दोन किलो बसल काय कांदी काय अरे रिमेंबर तसं नसतंय काय वायफळ करतोय बरोबर चालू विचार कांदा बघा कसला आहे लय मोठे आहे फवारणी जास्त आहे चल तुला कळत नसते कसला कांदा जांभळा कांदा कांदा. ते बरं कोणता कांदा माझी ड्रीप मध्ये स्प्रिंकलर आहे भाई इस्रायलचा कांदा इस्रायली कांदा काय नाव लिहिले स्पष्ट इस्रायल कांदा आपल्या देशातली बघत नाही ती लोक केल्यावर ही तूर उपटून ठेवले कुठले आहे तू जाऊन आलेला दिसतो बातुरी आता भारत दादा व्हरायटी आणा तुम्ही पुढल्या वेळेस. ए द्राक्ष बघा इकडे ए द्राक्ष राहिले ए. बघा काय काय द्राक्ष इथं ओरडतोय म्हणून तो तुम्हाला कोणती व्हरायटी आहे द्राक्ष इथं दोन्ही कृष्णाची व्हरायटी आहे हम्म. कोलोन नाही का कोलोन कोलोन नाही ही दोन सिद्धगोल्ड आणि इथं दोन नारायणगावची मामा जंबो मामा जम्बो आज झालेत नाही आज प्लॉट बघायला येत नाही नाही किती दिवसापासून झाड लावले ती हे 3 वर्ष झाले रोज स्टॉक पहिलं पीक आहे काही प्रत्येक गोळ वेगळी वेगळी कलम आहे का प्रत्येक गोळ सेम आहे तुरी भारी येते का नाही आपलं काय कमी त्याला नाही त्या तुरी भारी आहे म्हणून आज भारत दादा वरी जाऊन किती दिवस झालं तरी तू इथं भारी आहे कारण पिकच तसं होतं अल्कोहोलच होतं त्यांच्या पोटात पेरणार चांगला हो हे आंबे शेती बघा केळी अशी स्वच्छ केली ठेवायला ते आपल्याला आहे का कांद्या पैसे दिसते स्वच्छतेला किंमत आहे केळीच्या बागा हो ऊस आहे बघा की हो ऊस बागायतदार अहो विचारा तरी काय कुठलं आहे काय व्हरायटी आहे आज गाडी गेलेली ना ते हाय बरं कसा आहे ऊस? म्हणजे आज आपल्याला समजतं की आता समजा आपण हा ऊस आहे किंवा कुठलाही ऊस तुम्ही हात लावा तर या ऊसामध्ये नत्र किती वापरलाय पालाश किती वापरलाय स्फुरद किती वापरलाय कॅल्शियम किती वापरलाय हे सगळे अन्नद्रव्य घटक हे किती वापरलेत हे मॉडेलच्या द्वारे आपल्याला समजलं त्याद्वारे आपण मार्गदर्शन करत गेलो आज जर ऊस शेतीमध्ये कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे याचं मुख्य कारण जर आपण बघितलं तर आपला जो बियाणे सोर्स आहे जेव्हा ते आपण रोपं आणतो तर ती कोणत्या दर्जाची बियाणे प्रमाणित आहे याचा आपण विचार करतो
तुझी घेतले का इसकून मी आश करणार माझी काय आपण व्यवस्थित दिसतं खत पण व्यवस्थित दिसतं मस्त केंद्र ऊस वाटते मला काय प्रचंड वाटतं एक नंबर येणार कुठला आपण ह्याचा खर्च किती आहे काय किती आहे विचार आपलं कसं असतंय पहिल्या वर्षी प्रत्येक सुरू होती तेवढं वाढवलं पुन्हा 10 वर्ष नंदू ये काय करायचंय बोलायला फिल्टर स्लरी प्रदर्शनाचा पुढे टप्पा आता ते बिल्डिंग मध्ये